सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानात नाही, कारण टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला आणि यंदाच्या ICC 2020 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये भारताने धडक मारलेली आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगलेला अतिशय चुरशीचा सामना झाला आणि भारताने इंग्लंडवर 7 धावांनी मात केली आहे। भारताच्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली। खास करून मधल्या फळीतल्या जेकब बेथेलने शतक झळकावलं, मात्र तरीही इंग्लंडचे प्रयत्न हे अपुरे पडले आहेत। या विजयासह भारताने चौथ्यांदा स्पर्धेच्या फायनल मध्ये धडक मारली आणि आता रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये ही फायनल रंगणार आहे। विजय पुन्हा एकदा फायनल गाठलेली आहे, मात्र थरार रंगला सेमीफायनलचा। अश्विन, खऱ्या अर्थानं अहमदाबादची फायनल टीम इंडिया खेळण्याआधी हा उपांत्यपूर्व फेरी पाठोपाठ किंबहुना जो सुपर एटचा शेवटचा सामना होता, त्यानंतर पुन्हा एकदा एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला। अर्थात केवळ 7 रन्सने जरी विकेट आपण जिंकलेलो असलो तरी या सामन्यामध्ये दोन्ही बाजूनी जबरदस्त फलंदाजी, भारतीय संघाकडून उत्तम गोलंदाजी, खास करून उल्लेख करावा लागेल तो हार्दिक पांड्याने टाकलेल्या 19व्या षटकाचा। आणि दोन संघांमध्ये अश्विन, जर मला या निर्णायक क्षणी जर काय आठवत असेल, कोणी ही मॅच जिंकून दिली असेल भारताला, तर मला उल्लेख अक्षर पटेलचा करावा लागेल। फिल सॉल्टचा झेल, हॅरी ब्रूकचा झेल, विल जॅकचा झेल जरी दुबेने घेतला असता तरी तो रिले कॅच होता आणि तो कॅच त्याने सीमारेषेच्या पार जाता जाता तो चेंडू दुबेकडे दिला आणि तिलक वर्माने सॅम करनचा घेतलेला झेल, हार्दिक पांड्याने बेथेलला केलेलं रनआउट यष्टीरक्षक सॅमसन थ्रू। त्यामुळे कॅचेस विन मॅचेस किंवा फिल्डिंग तुम्हाला कशी जिंकून देते याचं उत्तम उदाहरण भारतानं या वानखेडे स्टेडियमवरच्या उपांत्य सामन्यानं घालून दिलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अश्विन, खरं विजय, तू म्हणालास तसं की क्षेत्ररक्षण ज्याच्यामध्ये खरंच कमाल केलेली आहे आपल्या सर्व खेळाडूंनी, आणि खास करून 18वी 19वी ओव्हर ज्याचा तू उल्लेख केला, आधी बुमराची ओव्हर आणि बॅक टू बॅक हार्दिक पांड्याची ओव्हर, मला असं वाटतं या 2 ओव्हर फार क्रुशल होत्या शेवटच्या 3 ओव्हर मधल्या। नक्कीच, कारण अश्विन मॅच अगदी काठोकाठ होती। बेथेल मैदानात होता आणि 2020चा हा होता, त्यांच्या समोर फक्त लक्ष होतं फायनलचं। त्या क्षणी जो फलंदाज मैदानात आहे, त्याचं शतक झालेलं आहे, असा फलंदाज किती मोठा स्फोट करू शकतो हे आपण वारंवार पाहिलेलं आहे 2020च्या जमान्यामध्ये। आणि बेथेल त्याच दिशेनं कूच करत होता, पण इंग्लंडच्या दुर्दैवानं दुसरी धाव घ्यायला गेला आणि डीप मधून हार्दिक पांड्यानं केलेला थ्रो यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे गेला आणि त्यानं बेथेलला धावचित करण्यात वेळ घालवला नाही। ती एक विकेट आणि अक्षर पटेलने टिपलेले झेल किंवा शिवम दुबेकडे दिलेला रिले झेल, या क्षणांनी या सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं असं पुन्हा पुन्हा म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अश्विन,